आता आपण ना पुऱ्या बनवणार आहोत. हे राजगिऱ्याचं पीठ आहे. सहसा राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या ना उपासाला खातात, पण आम्ही मधून बनवत असतो आम्हाला जेव्हा इच्छा होते तेव्हा. आता बघा हा पुरी कशी बनवायची ती. हे पीठ ना भाकरीसारखं असतं, पण आम्ही हे हातावरच बनवणार आहोत. छोटे गोळे घ्यायचे, त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं, एकजीव करायचं पिठाला असं. आणि थोडं पीठ घ्यायचं, जास्त पीठ नाही लावायचं, थोडं सुकं पीठ घेऊन असं हातावरच असे बोटांनी त्याला असा आकार द्यायचा गोल गोल. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने व्यवस्थित झालं पाहिजे, कुठे जाड पातळ असं नाही राहिलं पाहिजे. असं छानपैकी व्यवस्थित आपल्या हातावर बनवायचं. बघा किती सुंदर बनली आहे. जिथे आपल्याला वाटेल ना हाताला असं जाडसर वाटतं तिकडे जरा दाबून घ्यायचं. आणि मग अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या अशा तयार करून ठेवायच्या थोड्याशा. आता आपण त्यात तळायला घेऊया. हे बघा ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या पण ना पौष्टिक असतात. आपल्याला हव्या तेव्हा आपण त्या बनवून खायच्या. हे बघा अशा छानपैकी खरपूस तळल्या गेल्या पाहिजे. चवीला तर खूपच छान लागतात. ह्याच्याबरोबर सुकी बटाट्याची भाजी छानच लागते. आणि सहसा लोक उपासाला तसंच बनवतात, पण आम्ही सांगितल्याप्रमाणे मध्ये मध्ये असं कधी पण बनवत असतो पुरी आणि बटाट्याची भाजी. हे बघा असे पुऱ्या अशा फुगल्या गेल्या तर छानच लागतात. आणि त्याच्यावर भाजी, आणि तुम्हाला हवं तर त्याच्यात दही वगैरे काही खाऊ शकता. चला, कशा वाटलं तुम्हाला ह्या पुऱ्या? आवडल्या ना? हे बघा अशा फुगल्या पाहिजे. हां, छान वाटतायत ना, चविष्ट. आणि ज्या फुगल्या गेल्या ना की त्यात असं पुरी ती मधून पोटातून फोडायची पुरीला. आणि असं आपलं एक मन आहे ना, तसं मी बोलते की पुरीला असं मधोमध फोडायचं आणि मग त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरायची, वरती कोथिंबीर टाकायची, थोडं दही टाकायचं आणि असं पुरी भाजीचं मस्त आहे बघा. अशा पद्धतीने त्याला मधून असं तोडायचं आणि आतमध्ये भाजी भरायची बटाट्याची आपण सुकी केलेली ती, त्याच्यावर दही आणि कोथिंबीर टाकून मस्त खायचं.